काही समाज माध्यमातून मी जे स्वतःला नेते समजतात अशा नेत्यांच्या काही बातम्या वाचल्या की डीपी रोडच्या संदर्भामध्ये त्यांना यश आलं, परंतु मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे, हे त्यांचं यश नसून हा जो राज्य सरकारनं काढलेला ते राज्य सरकारनं ठरवलेलं एक धोरण असून ते धोरण संबंधित संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे, हे फक्त धाराशिव शहरासाठी नाही। ज्यावेळेस महायुतीचं सरकार आलं, ते महायुतीचं सरकार आले असताना सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी महाराष्ट्रासाठी एक धोरण आखलं होतं। त्या धोरणामध्ये असे स्पष्ट नमूद केलेलं आहे की कुठलीही टेंडर प्रक्रिया हे अभाव जाता कामा नये, ते इस्टिमेट दराप्रमाणे झाली पाहिजे। आणि जरी तसं काही प्रक्रिया होत असेल तर नगरपालिकेमध्ये टेंडर प्रक्रिया अशी असते किंवा कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये की टेंडर प्रक्रियातलं कुठलंही टेंडर अभाव आलं तर निगोशिएट करायची परवानगी हे सन्माननीय मुख्य अधिकाऱ्यांना असते। आणि जर मुख्य अधिकाऱ्यांना त्यांना त्यामध्ये थोडंसं काय वाटत असेल तर मुख्य अधिकारी हा राज्य सरकारचा सल्ल्यासाठी पाठवतं आणि आपल्या शहराचा प्रस्ताव डीपी रोडचा प्रस्ताव हा राज्य सरकारच्या सल्ल्यासाठी पाठवलेला आहे। मला या ठिकाणी एवढंच सांगायचंय की हा प्रस्ताव फक्त राज्य सरकार पाठवलाय, परंतु हे जे धोरण राज्य सरकारनं आखलेलं होतं हे आज आखलेलं नाही आणि फक्त धाराशिव शहरासाठी नाही आखलेलं, हे संबंधित महाराष्ट्रासाठी आखलेलं आहे। आणि या उलट मला एवढं सांगायचंय की यांना एवढीच काळजी होती, 7 मे 2019 साली एक टेंडर प्रक्रिया बायोमायनिंगची टेंडर प्रक्रिया ह्या धाराशिव शहरामध्ये झाली। त्यावेळेस 17% अभावानं बायोमायनिंगचं टेंडर देण्यात आलं। त्यावेळेस हे नगराध्यक्षांचाच होता, खासदार यांचेच होते, आमदार यांचेच होते, हे उपटा गटाचे, हे त्यावेळेस का बोलले नाही, त्यावेळेस का आंदोलन केलं नाही यांनी? माझे स्पष्ट आरोप आहे यांच्यावर। मी यांच्यावर थोड्याच दिवसामध्ये सबंध पुराव्याशी सादर करणार आहे, सर, प्रेस घेऊन दाखवणार आहे। मला या ठिकाणी एवढंच सांगायचंय, धाराशिव शहरवासियांना राणाजगसिंह पाटील साहेब हे प्रामाणिक प्रयत्न करत आहेत आपल्या शहरासाठी। दादानी या 140 कोटी निधीसाठी रस्त्यासाठी ज्यावेळेस ते तुळजापूरचे आमदार असताना देखील धाराशिव शहरातल्या काही सुजाण नागरिकांनी विनंती केली दादांकडे, ह्या रस्त्याकडे इथं लोकांचे जीव चाललेत याकडे लक्ष द्या। त्यावेळेस राणा दादांनी पाठपुरावा करून सन्मान्य देवेंद्र भाऊकडे पाठपुरावा करून 140 कोटी रुपये उपलब्ध करून दिले। हे निधी कुठेही परत जाणार नाही, शहरवासियांना प्रामाणिकपणे सांगतो, हा निधीतला 1 रुपया सुद्धा परत जाणार नाही। आणि हे निधीतनं प्रामाणिकपणे दादा स्वच्छ सुंदर शहर बनवण्यासाठी प्रयत्न करतायत। आमची त्यांना साथ आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत। येणाऱ्या नगरपालिकेला हे जनता, ही धाराशिव जनता उपटा गटाला दाखवून देईल की काय परिस्थिती तुम्ही शहरासाठी किती 256 कोटीचं तुम्ही टेंडर केलं भुयारी गटाचं। पुन्हा ह्या शहरवाशाला गरज नसताना टेंडर केलं तुम्ही, काय गरज होती धाराशिवचा? आपलं शहर हे उंचवट्यावरचं शहर आहे, एक थेंब आपल्या शहरामध्ये पाणी अडून राहत नाही, सगळं पाणी फ्लोनं निघून जातं। तरी गरज नसताना ही जनतेच्या माती मारलेली स्कीम ह्यांना ह्या रंगाबिलाला खाण्यासाठी, पैसे खाण्यासाठी जनतेच्या माती मारलेली आहे। आणि ह्यांचा एक हस्तक जो नगरपालिकेच्या मेन खुर्चीवर बसला होता तो मूग गळून गप्प आहे, आज शांत काय? माझा स्पष्ट आरोप आहे, ह्यांचे तुम्ही जाऊन बघा, यांच्या शेतामध्ये स्टोअर चालू आहे, ह्याचं भाडं बघा किती येतं, काय येतं, हे कुणासाठी आहे, हे कुणासाठी मांडलंय सगळं? माझे स्पष्ट आरोप यांच्यावर आरोप आहे, हे यांच्या टक्केवारीसाठी आहे। आपल्या जिल्ह्यात ही पद्धत नव्हती टक्केवारीची, या भ्रष्ट विद्यापीठाच्या कुलगुरूंनी आणि सहकुलगुरूंनी पद्धत आणलेली आहे। यानंतर जनता यांना माफ करणार नाही आणि जे प्रामाणिक काम करतात त्या राणाजगसिंह पाटील तुळजापूरचे आमदार असून देखील जनतेच्या ह्याला प्रतिसाद देत, अडचणीला प्रतिसाद देत, अहो लोक मरायला लागले इथं, त्यावेळेस दादाकडे लोक गेले, तुम्ही तर लक्ष द्या ह्या शहरामध्ये। त्यावेळेस त्या लोकांनी दादाने ऐकलं आणि संबंध आराखडा 140 कोटी रुपयाचा आराखडा तयार केला आणि हे निधी मिळवून आणलेला आहे। हा निधी मी शहरवासियांना सांगतो कुठेही जाणार नाही, याचं काम चांगलं स्वच्छ सुंदर काम करून घेऊ आपण। शहर सुधारण्यासाठी राणाजगसिंह पाटील साहेब प्रयत्न करत आहेत, आपण त्यांना साथ देऊया, एवढंच बोलतो या ठिकाणी। धन्यवाद। धाराशिव शहरासाठी जवळपास 140 कोटी रुपये रस्त्यांना प्रशासकीय मंजुरी 23 फेब्रुवारी 2024 रोजी झाली होती। त्यामध्ये शासनाने स्पष्ट आदेश दिले होते की 7 दिवसांमध्ये निविदा प्रक्रिया काढण्यात यावी, 3 महिन्यामध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण करावी आणि 91व्या दिवशी प्रत्यक्षात काम सुरू व्हावी असं त्या शासनाच्या आदेशामध्ये होतं। परंतु
8 मार्चला निविदा प्रक्रिया राबवली गेली, 28 मार्चला ती निविदा प्रक्रिया क्लोज झाली होती, 29 तारखेला निविदा प्रक्रिया उघडण्याची तारीख होती. परंतु मुख्याधिकारी नगर परिषद धाराशिव यांनी तब्बल 7 महिने झालं निविदा प्रक्रिया उघडली नव्हती. मग महाविकास आघाडीच्या वतीनं व शहरातील जनतेच्या वतीनं की 140 कोटी रुपये मंजूर आहेत, निविदा प्रक्रिया झालेली आहे, ती का उघडण्यात येत नाही, यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं की मुख्याधिकारी यांची नार्को टेस्ट करावी की या निविदा प्रक्रियामध्ये कोण आडकाठी करतंय, कुणाचं प्रेशर आहे मुख्याधिकाऱ्यावरती, या कामाला कोण आडकाठी घालतंय हे आम्हाला जनतेला कळायला पाहिजे. यासाठी आम्ही मुख्याधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी केली. तर जिल्हाधिकारी म्हणले की मुख्याधिकाऱ्यांची नार्को टेस्ट करायची जबाबदारी ही दिल्लीहून त्याची परमिशन यावी लागते. आम्ही या 140 कोटीसाठी वेळोवेळी निवेदनं दिली, आंदोलनं केली, आम्ही रास्ता रोको केला जानेवारी महिन्यामध्ये की या निविदा तात्काळ उघडण्यात याव्या. तर मुख्याधिकारी आम्हाला लेखी दिलं की या निविदा आम्ही ज्यावेळेस रास्ता रोको केला नगरपालिकेचे अभियंता आणि उपमुख्य अधिकारी आले होते आणि त्यांनी आम्हाला लेखी दिले की या तुम्ही आता हे आंदोलन तात्पुरतं स्थगित करा, आम्ही या निविदा उघडू आणि 28 फेब्रुवारी 2025 रोजी आम्ही प्रत्यक्षात कामा शहरात सुरू करू. मग आम्ही ते आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं. परंतु फेब्रुवारी गेला, मार्च गेला, एप्रिल गेला, अजून कामं चालू झाली नव्हती. आम्ही जिल्हाधिकाऱ्याला 15 एप्रिल रोजी पत्र दिलं की साहेब आम्ही वेळोवेळी नार्को टेस्टची मागणी केली, नार्को टेस्टची मुख्याधिकाऱ्याची करण्यात आली नाही, रास्ता रोको केला, आम्हाला मुख्याधिकाऱ्यांनी लेखी दिलं, परंतु कामं चालू नाहीत. आम्ही 28 एप्रिल रोजी आमरण उपोषणाचा इशारा दिला व महाविकास आघाडीचे आम्ही पदाधिकारी माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आमरण उपोषणासाठी बसलो. या जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सर नाईक 30 तारखेला आंदोलनस्थळी आले, त्यांनी आमच्या मागण्या काय आहेत ते ऐकून घेतल्या आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही सांगितलं साहेबांना की साहेब 8 वर्ष झालं या नगरपालिकेमध्ये 25 ते 30% विलोनं कामं केली जातात, परंतु हीच निविदा 15% आव्हान आहे, म्हणजे टेंडरपेक्षा जास्तीच्या किमतीची आहे. म्हणजे हे 15% नेमकं वर्क ऑर्डर देण्यासाठी बालहट्ट कोणाचा आहे हे शहराला कळू द्या. आणि पालकमंत्री डायरेक्ट म्हणले की 15% आव्हान ही निविदा दिली जाणार नाही. मी त्या कमिटीला शासनाच्या बोलतो आणि सदरी निविदा ही इस्टिमेटेड प्रमाणे मंजूर करण्यात येईल. जर तो कॉन्ट्रॅक्टर इस्टिमेटेड प्रमाणे करायला तयार झाला तर त्याला वर्क ऑर्डर देण्यात येईल, जर तो तयार नाही झाला तर सरळ फेर निविदा करण्यात येईल असं आम्हाला पालकमंत्र्यांना आश्वासित केलं. त्यामुळे आम्ही त्यापुरतं आंदोलन त्यावेळेस स्थगित केलं. लागलीच 2 तारखेला मुंबईमध्ये मिटिंग झाली, नवी मुंबईमध्ये, आणि पत्रक आलं शासनाचं आणि ते सरपत्रक म्हणजे त्याच्यामध्ये त्या टेंडरची कुठल्या योजनेमध्ये ते टेंडर आहे, किती अमाऊंट आहे, टेंडरची नोटीस सगळं त्याच्यामध्ये आलं आणि स्पष्ट त्यात उल्लेख केला की धाराशिव नगर परिषद यांना सांगितलंय की सदरी टेंडर हे इस्टिमेटेड प्रमाणे देण्यात यावं, कॉन्ट्रॅक्टरला बोलवून वाटाघाटी कराव्या, जर कॉन्ट्रॅक्टर तयार असेल तर त्याला वर्क ऑर्डर द्यावी, अन्यथा फेर निविदा काढा असं त्यात शासनाने स्पष्ट दिलंय. म्हणजे आपण बघतो की सगळं टेंडर मंजूर आहे, टेंडर झालेलं आहे, पैसे मंजूर आहेत, परंतु याच्यामध्ये जाणून बुजून सत्ताधारी राणा पाटील यामध्ये आडकाठी घालत होते. हे शिक्कामोर्तब झालं, हे जनतेला कळालं आणि आमच्या आंदोलनाला यश आलं. त्याच्यामुळे आणि राणा पाटलाचे 15% बुडाले, त्याच्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांची पोटदुखी चालू झाली आणि त्यांनी आमच्यावर बेनबुडाचे आरोप चालू करायला लागले. आज त्यांनी एक प्रेस नोट काढली, त्या प्रेस नोटमध्ये आपण जर बघितलं असेल कोण कुठल्या पक्षाचा आहे काय माहिती नाही, कोरा कागद आणि खाली फक्त साया मारल्या, म्हणजे त्यांना लेटर पॅड पण नीट मिळालेलं नाही आणि त्यांना सुद्धा माहित नसेल की आपण आज कुठल्या पक्षात आहेत, आज या पक्षात आहेत उद्या दुसऱ्या पक्षात जातील. त्याच्यामुळे बहुतेक एका दिवस त्यांनी कोऱ्या लेटर पॅडवरती त्यांनी एका दिवस अशी प्रेस नोट दिलेली असेल. आमचं स्पष्ट म्हणणं आहे की आज सगळ्या जनतेला कळून चुकलेलं आहे आणि पालकमंत्र्यांनी स्वतः सांगितलंय की धाराशिव जिल्ह्यामध्ये जी जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली त्याच्यामध्ये जो निधी वर्ग झाला त्या पालकमंत्र्यांच्या निधीला कोण अडवणूक केली. माननीय पालकमंत्र्यांनी 1 मेला जाहीर पत्रकारांना सांगितलेलं आहे की राणा पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आणि आपल्या जिल्ह्याच्या विकासाला खीळ मारली. म्हणजे सगळ्या लोकांत कळालंय की या शहरातील 140 कोटी रुपयाला कोण अडवणूक केली, जिल्हा नियोजन समितीच्या कामाला कोण अडवणूक केली हे सर्व जनतेला कळालं. आता जनतेसमोर आपण कसं जायचं, आपण स्वतःला कसं सांगायचं की आम्ही अडवणूक केली नाही, हे फक्त टाळण्यासाठी त्यांनी आमच्यावर बिनबुडाचे आरोप केले आहेत. आम्ही येणाऱ्या काळामध्ये आणि आम्ही आम्हाला जाहीर आव्हान आहे या 140 कोटीसाठी त्यांच्या पक्षाच्या किंवा ते कुठल्या पक्षाचे त्यांनाही माहीत नाही, त्यांना माझं जाहीर आव्हान आहे की त्यांनी पुरावे आणावे, आम्ही पुरावे आणावे, आम्ही समोरासमोर याची चर्चा करायला तयार आहे. विरोधक सांगतात की आमच्यावर बिनबुडाचे आरोप करतात, परंतु सर्व जिल्ह्याला माहिती आहे की सदरील कॉन्ट्रॅक्टर हा कोणाच्या जवळचा आहे आणि त्याच्या बिझनेसमध्ये डायरेक्ट पार्टनरशिप कोणाची आहे सर्व शहराला माहिती आहे, जिल्ह्याला माहिती आहे. आणि राहिला भुयारी गटार योजनेचा विषय, ज्यावेळेस राणा पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये होते, नगरपालिकेची निवडणूक लागली होती, सन्माननीय अजितदादा पवार यांची या शहरामध्ये सभा होती जाहीर, त्यावेळी राणा पाटलांनीच मागणी केलेली आहे या शहराला भुयारी गटार योजना द्या म्हणून. मग आज त्यांनी सांगितलं की भुयारी गटार योजना आपल्या शहराला लागून होती, मग त्यांच्या नेत्यांनीच
कशासाठी मागणी केली अजितदादाकडे. आणि त्याच्यामध्ये अजून एक त्यांनी सांगितलं की ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पदभार घेतला आणि त्यांनी अध्यादेश काढला की कुठलीच टेंडर आबवून देता येत नाही. परंतु मला त्यांना साधं सांगायचंय की निविदा नंबर असेल त्याची योजना कुठली 140 कोटीची आणि पर्टिक्युलर 2 तारखेलाच मान्य मुख्याधिकारी धाराशिव यांना पत्र काढले. एका पत्रक पूर्ण जिल्ह्यामध्ये का प्रत्येक ठिकाणी त्यांना माहिती काय 15% टेंडर निघालेला आहे. पर्टिक्युलर धाराशिव मुख्याधिकाऱ्यांना काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की योजना 140 कोटीची आहे, नगरोत्थान योजना आहे आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टरला बोलून वाटाघाटी करा. तो वाटाघाटीला तयार झाला तर त्याला म्हणजे एस्टिमेटेड प्रमाणे तो काम करायला तयार असेल तर त्याला वर्क ऑर्डर द्या, नसेल तयार तर फेरनिविदा करा, असं स्पष्ट त्यामध्ये उल्लेख केला आहे.